लोक नाही का आपल्याला आता आहे आता आपण जातोय खूपच तुला मला सांग तू नाही का प्रेम मंदिर आपल्या नाशिकच्या प्रेम मंदिरवरती आला तुला किती वाटलं मला फक्त एवढं सांगतो तू फर्स्ट टाइम आला तुझा ओपिनियन सांगतो मी फर्स्ट टाइम आला म्हणजे एक खूप एकदम मॅक्स वागायला फीलिंग होती असं माय पॉईंट तर भाई लोक नाही का आपल्याला आता आहे 8:30 वाजत आहे आणि आपल्याला खूप असं बोर होत होतं तर मग आपण म्हटलं चला कुठेतरी जाऊ तर आपण जात आहे अशा ठिकाणी ज्याच्या नंतर गेल्यानं सगळ्यांचं मन एकदम शांतपणे आणि एकदम तृप्त होऊन जातं. आपण जातोय अशा एक ते नाही का जिवंतपणे असलेलं स्वर्ग आहे आपण तिथं जाते आणि माझ्यासोबत माझे कुणाल भाऊ पण आहे आणि प्रथमेश भाऊ पण आहे त्यांना पण घेऊन जाते आणि तुम्ही पण बघा. आपला नवीन व्हिडिओ आहे सगळ्यांचं नाही का नवीन व्हिडिओची खूप जणांना उत्सुकता होती. सगळेजण मला इंस्टाला विचारत होते की आपला नवीन व्लॉग कधी येतोय. सो आपला हा एक शॉर्ट व्हिडिओ आहे शॉर्ट व्लॉग आहे. सो तुम्ही बघा एन्जॉय करा आणि चला कंटिन्यू करा. मग हाय गाईज आता आपण जातोय खूपच स्पेशल ठिकाणी आणि त्यासाठी तुम्ही आता फक्त थोडा वेळ वेट करा आणि तोपर्यंत तुम्ही आपला नाशिक सिटीचा व्ह्यू तर भाई लोक माझं आत्ताच आपल्या राधाकृष्णांचं रात्रीचं शेवटचं दर्शन झालेलं आहे आणि मी नुकताच प्रेम मंदिराच्या बाहेरून आत्ता जस्ट बाहेर आलेलो आहे. तर दर्शन इतकं अतिशय सुंदर अशा प्रकारे झालं ना तर मी सर्व काही नाही का ब्लँक होऊन गेलो. आज दिवसभरात काय केलं टेन्शन वगैरे वगैरे सगळं ब्लँक होऊन गेलो. इतकं भारी दर्शन झालं आहे तर खूपच अतिशय चांगलं एकदम अशी फील येते ना असं वाटत होतं जिवंतपणे नाही का स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं मित्रांनो. एकदम भारी फिलिंग येत होती तर खूप एन्जॉय केला मी आज. तर कुणाला मला सांग तू नाही का प्रेम मंदिर आपल्या नाशिकच्या प्रेम मंदिरवरती आला तुला किती भारी वाटलं मला फक्त एवढं सांगतो तुला बस नाही का. तू फर्स्ट टाइम आला तुझं ओपिनियन सांग फक्त. मी फर्स्ट टाइम आलो मंदिरात मग एक खूप एकदम मॅक्स स्वर्गासारखी फिलिंग होती. जास्त माइंड ब्लोइंग एकदम. तुला कसं वाटलं राजू? मला तर इतकं भारी वाटलं ना असं वाटत होतं नाही का इथंच रात्रभर बसून जाऊच नको असं वाटत होतं. एकदम भारी अशी फिलिंग येत होती ना काय माझ्याकडे नाही का शब्द झालोय मी आता माझ्याकडे शब्द नाही बोलायला काय. आपण आता आलोय कपालेश्वरांच्या महादेवांच्या दर्शनासाठी आम्ही आता दर्शन करतोय तर बघा.
हातात घेऊन या झेंडा मी आता आहे गंगेवरती आणि गंगेवरती तर असं एकदम इतकं भारी वाटतंय ना. संध्याकाळची वेळ आहे पण तरी पण खूप अतिशय सुंदर आणि शांत असा वातावरण आहे. एकदम फिलिंग एकदम ढगाळ. तर भावांनो आणि बहिणींनो, तर दुसरं काहीच नाही. खूप असं कधी एकटं वाटलं ना, सरळ आपले मित्र घ्यायचे. हे बघा माझे मित्र कुणाल भाई एकदम निवांत बसले आणि हे आपले काय नाव रे तू ना, प्रथमेश. हा, ते माझ्या भावाचं नाव आहे नाही का. मग मला ते असं वाटतं. मग असं कधी एकटं वाटलं ना तुम्हाला, सरळ गाडी काढायची आणि आपल्या मित्रांना यायचं, सरळ निवांत अशा ठिकाणी येऊन जायचं. मग लाईक ते देवाचं मंदिर असो, कुठं महाराजांचं गड किल्ला असो, किंवा फिरण्यासाठी कोणता डोंगर वगैरे काही राहिलं तरी जाऊन जायचं, फिरायचं आणि निवांत बसायचं. ना कोणत्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं, काहीच नाही. कारण की जे लोक कसे असतात माहितीये का, तुमच्या लाईफमध्ये येतील जातील ते त्यांचं असेच आहे. आणि मुली तर कसं असतं माहिती का, मुलींच्या लाईफमध्ये पोरं ते बेटरच्याच असतात नाही का. ते चांगला भेटला तो असंच तसंच, तरी पण ते बेटरच्या असतात, लक्षामध्ये असतात. सो टेन्शन नाही घ्यायचं, एकदम नाही का साईडला राहायचं अशा गोष्टीपासून. आणि चलो चलते का ना गाडी. तर लाईफ मध्ये असो काही असो का नसो, तुम्ही अचिव्हमेंट घेऊ का नको घेऊ, काहीच नाही, काही फरक नाही पडत. पण लाईफ मध्ये नाही का असे मित्र नेहमी हसायला आयुष्यात असते ना, एकदम टेन्शन. तर भावांना तुम्हाला कसं वाटलं आपलं नाशिकचं प्रेम मंदिर. आणि मला पण नाही का असा उत्सव निर्माण झालता की नाही आपण आता कुठेतरी जाऊ. तसं मी पुष्पा मूवी बघायला पण गेलतो आणि त्याच्यानंतर आमचं कुणाल भाई बोलले की चल म्हणे आपण जाऊ कुठेतरी फिरायला. मग आम्ही असं चहा पिण्यासाठी निघालो होतो. बट आम्ही लोक विचार केला की चहाच प्यायची, तर मग चला प्रेम मंदिरला जाऊन येऊ, आपल्या नाशिकचं इस्कॉन टेम्पलला. तर मग गेलो तिथे, राधाकृष्णांचं दर्शन घेतलं. अतिशय खूप असं सुंदर असं वातावरण झालं. फक्त 10 मिनिटं आम्ही दर्शन केलं आणि 10 मिनिटात फक्त आमच्या डोळ्यात फक्त अश्रू पडत होते. त्यात आमचे ते दादू, तुम्हाला माहितीच असणार, ते नाही का ते आताच बरोबर नाही बोलायला लागले, भाई काय कुठे घेऊन आला तू, किती भारी वाटत होतं. जे इतकं भारी वाटत होतं ना, एकदम असं डायरेक्ट फुल त्याचे नाही का फिलिंग अशा होते ना, खूप डायरेक्ट तो असं करत होता नाही का, जास्त ओव्हर ऍक्टिंग तर करतच होता तो. बट ठीक आहे, एकदम त्याला पण एकदम भारी वाटलं. सो नाही का आता एकदम भारी वाटलं आम्हाला पण. आणि ते प्रेम मंदिरचं तुम्हाला माहितीच असेल नाशिकचं, तर तुम्ही पण या आणि तिथं नाही का 5-10 मिनिटं बसा. तुमची गर्लफ्रेंडला घेऊन या किंवा आईला घेऊन या, वडिलांना घेऊन या, मित्रांसोबत या, एकटे या पण या. आणि तिथं बसल्यावरती सगळ्यांना एकदम असं शांतता निर्माण होते आणि शांत वाटतं. सो मला पण तेच वाटतं. मला जर कधी जीवनात नाही का असं काही वाटलं ना, तर मी ते फक्त तिथं जाऊन बसतो. फक्त मी एकटा असू दे किंवा फ्रेंड्स असू दे, कोणाला असू दे. गर्लफ्रेंडला घेऊन जात नाही, बिकॉज ऑफ मला गर्लफ्रेंड नाहीये. जर कोणी इच्छुक असणार ना, तर मला नाही का DM करू शकतात. मी त्यांना स्पेसिफिक मध्ये नाही का त्यांना रिप्लाय नक्की दिला. नाही का आपण पण थोडं डेटवरती जाऊ. चलो ठीक आहे. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्लॉग. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर काही चूक झाली असेल ना, तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कुठं काय चुकलंय काय नाही. तुमच्या भावाचं नाही का नवीनच चॅनल ओपन केलेलं आहे आपण. तर काही झालं ना, तुम्ही सपोर्ट करा नाही का. थोडंफार तुम्ही जर मला सपोर्ट केला ना, माझं काही नाही होणार, पण मला नाही का नवीन गोष्टी करण्यात ना अजून जास्त उत्साह निर्माण होईल. एवढंच होईल फक्त. तर धन्यवाद. असंच प्रेम असू द्या. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय खानदेश, जय शिवराय, जय जिजाऊ. धन्यवाद. तुम्हा सर्वांना राधे राधे आणि बोला साचे दरबार गोपाल कृष्ण भगवान की जय.